मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली, कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं. लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राज्यातील भाजप महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेत 2029मध्ये हे विधेयक मंजूर होईल असं म्हटले. तसेच विधेयक नामंजूर होण्यास विरोधकांना जबाबदार धरत ते महिला विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील वरळी डोम येथे भाजप महायुतीच्या वतीने जन आक्रोश महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. मात्र या संमेलनासाठी जाताना आंदोलकांकडून वाहतूक कोंडी झाल्याने एका महिलेनं चक्क मंत्री गिरीश महाजन यांना सुनावल्याचं व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मुंबईत भाजपकडून महिलांच्या सन्मानासाठी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी वाहतूक कोंडी झाल्याने अनेक जण अडकून पडले. वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला, ताटकात बसावं लागल्याने एका महिलेकडून थेट मोर्चास्थळी जाऊन गोंधळ घालण्यात आला. आणि विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांना या महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला. महिलेनं मंत्री महोदयांपुढे आपला संताप व्यक्त करत शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचं म्हटलंय. विरोध करायचा आहे तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात असा प्रश्न महिलेनं महाजन यांना विचारला आणि त्यांना सुनावलं. महिलेचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून विरोधकांकडून शेअर केला जातो आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी देखील या व्हिडिओचा संदर्भ देत भाजपच्या आंदोलनावर टीका केली. दरम्यान यावेळी महिला आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं दिसून येत आहे. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर. Did you not understand? Did you not understand? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.